वर्षा गायकवाड गैरहजर आल्यामुळे मुंबई काँग्रेसची बैठक रद्द झाली आहे। वर्षा गायकवाड फोनही घेत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। वर्षा गायकवाड गैरहजर राहिल्यामुळे मुंबई काँग्रेसची बैठक रद्द करण्यात आली आहे। वर्षा गायकवाड या स्वतः देखील नाना पटोले यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे। त्यामध्ये वर्षा गायकवाड या मुंबई काँग्रेसच्या बैठकीला गैरहजर होत्या आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकण यांच्याकडे। अक्षय, ही बैठक कशासाठी बोलावण्यात आली होती आणि वर्षा गायकवाड यांच्या संदर्भात काय अपडेट? निखिला, खरं तर आज मुंबई काँग्रेसमधील नाराजी जी आहे ती उफाळून वर आलेली असल्याचं पाहायला मिळतं। खरं तर मुंबईमध्ये दक्षिण मध्य मुंबईची ही जी लोकसभेची जागा जी आहे ती काँग्रेसच्या वाट्याला आली नसल्यामुळे मुंबई काँग्रेसमधले पदाधिकारी नाराज होते आणि त्यांची संपूर्ण एकत्रितरित्या बैठक जी आहे ती वर्षा गायकवाड यांच्यासोबत होती। परंतु वर्षा गायकवाडच या संपूर्ण बैठकीला आले नसल्यामुळे ही संपूर्ण बैठक जी आहे ती मुंबई काँग्रेसकडनं रद्द करण्यात आली आणि त्या संदर्भातली माहिती मुंबई काँग्रेसमधल्या काही कार्यकर्त्यांकडनं देण्यात आलेली आहे। खरं तर वर्षा गायकवाड या आपल्या निवासस्थानी आहेत आणि काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत सचिन सावंत हे देखील वर्षा गायकवाड यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या चेंबूर येथील या निवासस्थानी गेलेले असताना त्यांच्याशी देखील वर्षा गायकवाड यांनी भेट घेतलेली नाहीये। त्यामुळे वर्षा गायकवाड यांचा पुढचा निर्णय काय असणार आणि या सगळ्या संदर्भात, या नाराजीच्या संदर्भात त्या काही मुख्य अशी भूमिका मांडणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु सातत्याने कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची अवहेलना जी आहे ती केली जाते असा एक सूर जो आहे तो कुठेतरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला पाहायला मिळतोय आणि मुंबईमध्ये जागांचं समान वाटप झालं पाहिजे होतं अशी देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी होती। परंतु ठाकरे गटाने मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपांमध्ये 4 जागा घेतल्या आणि परस्पर जागांची जी जाहीर करण्याची प्रथा आहे ती ठाकरे गटाकडनं करण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी काँग्रेसचा कॅडर जो आहे मुंबईमधला तो नाराज आहे। आता बैठकीत देखील त्यांनी ही बैठकी कार्यकर्त्यांच्या चर्चेमध्ये हा प्रामुख्याने विषय होता की ठाकरे गट आपल्यावरती दबाव टाकत आहे आणि दबाव तंत्राचा वापर करत आहे आणि त्यामुळे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष या देखील नाराज आहेत। त्यांनी नाना पटोले ते त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची नाराजी थेट पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवली आहे की वाटाघाटीच्या सगळ्या जागांच्या वाटाघाटीमध्ये नाना पटोले यांनी आग्रही भूमिका मांडली। तर वर्षा गायकवाड फोनही घेत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। मुंबई काँग्रेसची बैठक त्यासाठी रद्द करण्यात आली आहे।